27 दिवस जगाच्या मालकानं साडी नेसून ज्या चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण केलं, काय अधिकार असेल नामाचा. चोखोबाची पत्नी सोयरा, मंगळवेढा माहित आहे ना, चोखोबांची समाधी आहे. पण कसं आहे ना, आम्हाला आमच्या जवळची किंमत पंढरपूर हाकेच्या अंतरावर आहे. शेटफळेकर आपल्याला किती भाग्यवान माणसं आहे आपण, पश्चिम महाराष्ट्रकर माहित आहे का. जगाचा मालक आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आहे, सगळ्यात मोठं सौभाग्य आहे. लय भाग्य. आपलं पंढरपूरला जात नाही, दुसरीकडे जाईन, पण तिथं बरं गेलं पंढरपूरला तरी दर्शन घेत काम करून येत. खूप अधिकार आहे रे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ. खूप ताकद आहे दादा, खूप ताकद आहे. त्या चोखोबाच्या पत्नीचं नाव सोयरा. काय नाव तिचं? सोयरा. 9 महिन्याची गर्भवासिनी आहे. सहज म्हणली नवऱ्याला, स्वामी बायको म्हणून कधी काही मागितलं नाही, फाटक्या पदरावर संसार केला, आई म्हणून थोडंसं मागते, लेकरू जन्माला येणार आहे, विनंती आहे माझी संसाराकडे लक्ष द्या. अहो विठ्ठल विठ्ठल म्हणून कुठं संसार चालतो का, आणि भजनं करून कुठं आयुष्य फुलतं का. नवसा सायासानं गर्भवासीन राहिले, लेकरू होणार आहे, तुमच्याशिवाय दुसरं कुणी नाही, आई ना बाप. बरं जातही निस्पृश्य, आपल्यासाठी कुणी येत नाही. लक्ष द्या जरा संसाराकडं. रागाला चोखोबाला बायको म्हणते, विठ्ठलाच्या ऐवजी माझ्याकडे लक्ष द्या. भांडून गेले बहिणीच्या घरी, बहिणीचं नाव निर्मला. चोखोबाच्या बहिणीचं नाव काय? निर्मला. भांडून गेले तिच्या घरी. 9 महिन्याची गर्भवासिनी बायको. दिवस भरत आले. 47 चरणाचा नामदेवरांचा अभंग आहे. चोखोबाची कांता असे ती गर्भीन झाले तीस पूर्ण नवमास. कळा चालू झाल्या, विठ्ठलाला हाक मारली, देवा अरे चुकलं माझं. इठ्ठल इठ्ठल म्हणत होता, पण तोंडासमोर तरी बसला होता. माझ्या तोंडामुळं तोंडा पुढचं बी गेलं. प्रत्येकाशिवाय कोण नाही मला. अरे तू यावं अशी अपेक्षा नाही देवा, पण माझ्या नवऱ्याला धाडून दे. अरे माझ्यासाठी नाही, पोटातल्या लेकरासाठी मागते. मी मेले तरी चालेल, पण माझ्या लेकराला जग बघू दे. नवजात शिशु आहे तो, त्याला जगण्याचा अधिकार आहे. मी जगले देवा, माझ्यासाठी मागत नाही, फक्त नवऱ्याची साथ हवी, याच्या पलीकडे दुसरं काही सांगत नाही. जगाच्या मालकाला दया आली. सांगा मला तुम्ही, शेटफळ्यातल्या एखाद्या मिशीवाल्याला म्हणलं, बाबा एखाद्या बाईच्या जीवाचा प्रश्न आहे, नेसतो का साडी, तर नेसल का त्यो? म्हणीन पुरुष आहे ना मी, साडी नेसू का यासाठी? मिली तर मुर्दी. पुरुषातत्वाचा गर्व आहे ना. अरे साधे पुरुष आहेत, पुरुषोत्तम आहे तो. साधी माणसं आहेत, ही जगाचा मालक आहे तो, विश्वाचा बाप आहे. त्यानं साडी नेसली, कपाळाला कुंकू, गळ्यात डोरलं, हातात हिरव्या बांगड्या घातल्या आणि निर्मलेचं रूप घेतलं. कोणाचं माय? निर्मला कोण? चोखोबाची बहीण. बायकोतन बहिणीत गोळ करू नका. सोयरा बायको, चोखोबाची बहीण निर्मला. देवानं कोणाचं रूप घेतलं? निर्मलेचं. चोखोबाची बहीण झाला शारंग थरंग, वैनी उघडा दार हाका मारी. जगाचा मालक चोखोबाच्या झोपडीच्या दारात येऊन उभा टाकला. ओ वहिनी, वहिनी दरवाजा उघडा. कळा चालू होत्या, कसा बसा दरवाजा उघडला. अहो सहज म्हटली चोखोबाची पत्नी, बरे बाई केले देवे धाडियले. बरं बाई तुम्हा देवे धाडियले. बरं बाई केलं, देवानं धाडलं तुम्हाला. कीर्तन ऐकताय माय मावल्या, सांगा की हो, देवानं धाडलं का? जी म्हणली होती देवाच्या नावानं कुठं संसार चालतो का, तिचा संसार चालवायला जगाचा मालक साडी नेसून उभा टाकला. इतकी ताकद त्याच्या नावात. अहो ज्या नवऱ्याला म्हणली होती भजन करून कुठं आयुष्य फुलतं का, त्या नवऱ्याच्या पुण्याईमुळं जगाच्या मालकाला मिठी मारून रडत होती. तसा ननंद आल्यावर आनंद होत नाही, पण हिला लय झाला. वाईट काळात आलती ना, लय झाला आनंद तिला. मिठी मारून रडत होती. जगाच्या मालकानं डोळं पुसलं तिचं. या जगातलं सगळ्यात खालचं काम आहे बाळंतपण करणं. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. माझा विठ्ठल भक्तांचं करताना कधी लाज बाळगत, देव माझा कधीच लाज धरत नाही. माझ्या विठ्ठलानं तेही केलं. बाळंतपण केलं. घाण ना घाण काढली सोयराबाईची. हातानं आंघोळ घातली, वेणी घातली, आणि भात करून खाऊ घातला.
दारातल्या झाडलोटीपासून घरातल्या स्वयंपाकापर्यंत सगळं केलं. हातपाय दाबण्यापासून माझ्या विठ्ठलानं सेवेनं समर्पक आयुष्य झोकून दिलं. तिला कुठं माहीत होतं, जी राबत होती घरात ती साधी सुधी नव्हती, जगाच्या मालकिनीचा मालक होता. माझ्या चोखामेळाच्या पोराच्या बारशाला त्रैलोक्यातल्या देवांनी येऊन आशीर्वाद दिला आणि बारसं केलं. जगाच्या मालकानं आत्या म्हणून नाव ठेवलं कर्ममेळा. चोखामेळाच्या पोरांचं नाव काय? कर्ममेळा. मुलाचं नाव ठेवलं. बघत बघत 27 दिवस गेले. 27 दिवसानं चोखोबाला बहिणीच्या घरी आठवलं, माझी बायको बाळंतीण होती, जगली असन का? तेव्हा काय हॉस्पिटल होते दादा? किती दिवसानं? हा फरक आहे आपल्यात आणि संतात. आपण पंढरपूरला गेलो की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव, म्हणजे दर्शन झाले निघाई येतंय. आपण तेवढंही धीर धरत नाही. थोबाडा गाडी कच इकडं गावाकडं करूनच ठेव, तिकडंच मारायचंय मला, 2 मिनिटं बी उशीर नको. हा फरक आपल्यात आणि संतात आहे. बघत बघत दिवस उलटले. 10-12 दिवस झाले. 12व्या दिवशी सहज म्हणली सोयरा, ताई मलाही वाटतं बारसं करावं पोराचं, पण हातावरची पोटा आमची, सगळं झाकता येतं पण गरिबी नाही हो. पोराच्या बारशाला काय करू आणि काय खाऊ घालू? अहो देवाला कधी चांगला नैवेद्य नाही, गावाला जेवण आमच्यासारखीची पात्रता नाही. पण असं वाटतं 4-5 लोकांचा आशीर्वाद माझ्या लेकराला भेटावं. एवढं पोरग माझ्या पोटी आलं, थोडं लोकांनाही कौतुक करावं. मुलगा झाला चोखामेळांना. बारसं करायचंय पोराचं, नाव ठेवायचंय मला, पण नवरा नाही जिच्या सोबत, तिनं सांगावं दुःख कुणाला? जिच्या नवऱ्यानं ही साथ दिली नाही ती कोणासमोर हात पसरणार? बरं दिवसही इतके चांगले नाही, लोक स्पर्श करत नाही, मदत कोण करणार? जगाची मालकिनीचा मालक तो लक्ष्मी, जिची बायको, ज्याची बायको त्याला पैशाला कमी का? तर म्हणला काळजी करू नका, लाडकी बहिणी योजना आली, लय पैसा आहे माझ्याकडं, बोनस आहे, म्हणाल तसं बारसं करू. तुमच्या लेकरांच्या बारशाला पंचकृषी येईल, लय जागीरदार आजचाल तर तालुका येईल, अरे लय जागीरदार आजचाल तर जिल्हा येईल. 27 दिवसानं आठवलं चोखोबाला, बायको बाळंतीण होती, काय झालं असं तिचं. सांगितलं बहिणीला, अगं निर्मला सोयरा बाळंतीण झाली का नाही देव जाणे, आता तरी जातो काय झालं ते बघतो. शेवटी बहीणच ती शिदोरी बांधून दिली. चोखोबा निघालेले देवाला कळलं, न सांगता तुम्हा कळो येते, सगळं कळतं त्याला. देवाला कळलं, देव लगेच म्हणला, ताई वहिनी आता येते. अहो ताई थांबा थोडं, घरधनी येऊ द्या, चोळी शिवी येते तुम्हा शिवी येते चोळी, नाही म्हणे वनमाळी. जगाचा मालक म्हटलं नको, कुठं चोळी शिवता, माझा नवरा राघवन मला. हो सगळ्या जगाचा नवरा आणि ह्याला कुठला नवरा? राघवन म्हण मला. सकाळीच मिस कॉल आलता, करमत नाही त्याला. आता मिस कॉलचा जमाना दादा, जाऊ दे बाई मला. रागवल बिगवल एवढे दिवस असतं का कुठं? आत्ता मात्र यशोदा ताईला आलता काय हो सकाळी, ते चुकून लागलं काय की? गेल्या वर्षी यशोदा ताईंचा मुलगा होता बघा, आम्ही तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. लक्षात घेत जा. देव निघाले, ऐकलं नाही सोयराबाईचं. 4-5 गल्लीतल्या बायका गोळा केल्या. सोयराबाईनं हळदी कुंकू लावलं, 4 दाणे टाकले तांदळाच्या पदरात, निघाले. इकडं सोयराबाईने आपलं निर्मलाताई निघाल्या, तोपर्यंत तिकून चोखोबा आले. चोखोबा आले, तुम्ही फक्त विचार करून सांगा मला, माय इमानदारीनं सांगा, तुमचा नवरा तुम्हाला 9 महिन्याची गर्भवाशीन सोडून गेला भांडून, आणि महिन्यानं आला, कसं स्वागत करचाल ग माय? शेटफळ्याच्या माय मावल्या डायरेक्ट काकडा. किती स्वागत कसं कराल ग? किती बोलाल ग? तिथं थांब, पुढे येऊ नको, लेकरू काय माय एकटीच होतं का? बोलचाल. पण संतांच्या बायका सुद्धा संतान सारख्याच असतात. एका शब्दानं सोयराबाईनं तक्रार केली नाही. नवरा पाहिला, यातच आनंद वाटला. हातातलं पोरग चोखोबारांच्या हातात ठेवून पोरगा झाला हे ओरडून सांगितलं. पण शेवटी राहवलं नाही. सहज म्हणल्या सोयराबाई, निर्मलाताई गाठ पडल्या का?
चोखोबा आहे म्हणले मी बाळातपणात नव्हतं म्हणून बायको डोक्यावर पडली काय की. आता मीच निर्मलेकडे राहून आलो आणि खुशाल म्हणती निर्मला ताई गाठ पडल्या का. इडी का तू. बरं मी इडी, मला नाही अक्कल. ह्या माय मावल्यांना विचारा बरं. का ग माय मावल्या होत्या का नाही ग निर्मला ताई. एकीनं कौतुक करून सांगितलं. काय सांगावं चोखोबा तुम्हाला, आयुष्यात एवढ्या बाया बघितल्या पण तुमच्या बहिणीसारखी स्त्री बघितली नाही. अहो घाण ना घाण काढली तुमच्या बायकोची, कुठलीच तक्रार केली नाही. अहो एवढी सेवा केली, मायबाप सुद्धा करणार नाही. अहो एवढं राखलं, अहो काय गोड बारसं केलं, काय चांगलं नाव ठेवलं. अहो पोरगा तुमचा जिवंत आहे त्याचं कारण तुमची बहीण आहे. मागितलं कधी देवाला तर एवढंच मागेल चोखोबा, तुमच्या बहिणीसारखी बहीण प्रत्येक जीवाला मिळू दे, आयुष्यात काहीच कमी पडणार नाही त्याला. कळलं चोखोबाला. हातातलं पोरग बायकोच्या हातात देऊन पंढरीकडे हात करून चोखोबानं विचारलं विठ्ठलाला, काय केलं रे देवा तुझ्यासाठी. अरे झोपडीत राहणारा मी, कधी चांगल्या पत्र्याचं देवघर नाही तुला. अरे स्वतःची उदरनिर्वाहाची पंचायत माझी. अरे लोकांचं करून खाणारे आम्ही, कधी चांगल्या प्रसादाचा नैवेद्य नाही तुला. कधी चांगल्या वस्त्रांचे कपडे नाही, कधी चांगले अलंकार घालून नटवलं नाही. लोकाची गुरं राखत विठ्ठल विठ्ठल म्हणणारा चोखोबा संभाळशील हे माहीत होतं विठ्ठला. पण माझ्या बायकोचं बाळांपण तू तुझ्या हातानं केलं, एवढं करशील, एवढा भाग्यवान मी, एवढं उजळलेलं भाग्य कधी वाटलं नव्हतं देवा. कसा मायबाप म्हणू नये त्याला, जो प्रत्येक रूप आमच्या सुखासाठी घेतो. काय वाटतं तुम्हाला, तुमच्या दुःखात जो साथ देतो तो विठ्ठलच असतो. फक्त तुम्हाला ओळखता येत नाही. तो ओळखता यावा देवा. ज्या दिवशी मला कळेल की माझं असणं आहे, त्या दिवशी देवा हे जन्म मृत्यू राहणार नाही. त्या दिवशी मी तुझा असेल. देव माझा मी, देवाचा हीच माझी. आता सगळं तुला देतो देवा. माझं चांगलं फार सांभाळतोस तू. अहो एवढं ऐकलं संतांचं, आता विश्वास पटला. तू लय गोड सांभाळशील म्हणून मी काही माझ्या चांगल्याचा विचार करत नाही. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तेने गर्भवासा येणे जाणे. रामा तूच कर काय करायचं ते, मी फक्त तुझं भजन करतो.